नमस्कार नाट्य रसिक हो. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. आत्ताच प्रजासत्ताक दिनानिमित्त सुप्रसिद्ध अभिनेते विवेक जयंत यांच्या हस्ते नुकताच ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सोसायटीच्या सदस्यांसाठी अल्पहाराचा कार्यक्रम आहे. आता आपल्याला देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम ऐकायचा आहे. सुरू करा. हॅलो, हा बोलतोय. रिॲक्शन? हा, किती फॉलोअर्स आहे? बर, ठीक आहे, करूया ना. हा, करे करू. अहो, पितृसत्ताक नाही, प्रजासत्ताक. लोक मारतील मला. हा, रेडी? नमस्कार, मी विवेक जयंत. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. भारतीय संविधानानं दिलेला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचा विचार आपण प्रत्येकानं अनुभवूया. भारताचा प्रजासत्ताक चिरायू हो. भारत माता की जय. जुन्या परत एकदा पुनरुज्जीवित केलेली नाटकं केली, पण त्याच्या जोडीला नवीन नाटकंही आपण केली. हे त्यातलं सगळ्यात रिसेंट आजचं नाटक आहे. आणि मला आनंद होतो सांगायला तुम्हाला की ह्याच्यासाठी आम्ही म्हणजे तो एकटा सोडून आम्ही 7 जण बाकीचे बोलतो की अतिशय उत्तम दमदार खणखणीत नाटक खूप दिवसांनी लिहिलं आहे. एखाद्या लेखकाने एखाद्या विषयाकडे बघणं आणि त्याचं ज्याला म्हणतो की बंदिस्त नाट्याचं, कारण नाटक हे खूप अवघड क्राफ्ट आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये टेक्निकॅलिटीज असतात. नाटक आपण म्हणतो की सलग बघण्याचं माध्यम आहे. आणि नाटकाची रचना, नाटकाचं क्राफ्टिंग, नाटकाचा आशय आणि त्याचा ग्राफ हे सगळं फार सुंदर पद्धतीने गेले. मुख्य म्हणजे एखाद्या लेखकाने एखाद्या विषयाच्या मागे संशोधन करणं, रिसर्च करणं, अभ्यास करणं हे इतकं खूप चांगलं झालेलं आहे की आमच्या हातात आलेली जी 2 अंकी नाटकाची संहिता होती ती अप्रतिम होती. की म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो की असं खूप दिवसांनी मटेरियल मिळालं मला. हाय हॅलो नमस्कार, मी माधवी वाडकर आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र. येत्या 28 मार्चला रंगभूमीवरती भूमिका नावाचं एक नाटक येत आहे. आणि खरंच कॉम्बिनेशन ऑफ कलाकार आणि कॉम्बिनेशन ऑफ विचारांचं हे नक्कीच नाटक मी म्हणू शकेल या नाटकाला. कारण ह्या नाटकाची जे टॅगलाईन आहे की भूमिका जगता येते पण भूमिका घेता येत नाही. तर हे काय आहे या मागचं रहस्य हे जाणून घेऊया. कारण आता माझ्यासोबत आहे या नाटकाचे लेखक क्षितिज पटवर्धन. चला त्यांच्याशी थेट संवाद साधूया. हाय क्षितिज, हॅलो. कसा हाय, आहेस? मी मस्त मस्त. तू कशी काय आहेस? सांगशील? म्हणजे मी पण मस्त आहे आणि छान वाटतंय, काहीतरी एक वेगळं नाटक येतंय. हो. आणि आजचं नाटक आहे असं हो. सगळ्यांच्या बोलण्यात आहे. हो. आणि कुठेतरी आजची पिढी दर्शवली जाते. तर ह्या नाटकाची आयडिया कशी सुचली, कसं सुचलं हे सगळं काही? ही ह्या नाटकाची आयडिया सुचायची 2-3 कारणं होती. एक कारण असं होतं की आपण जगत असताना हळूहळू आपल्याला आपल्या संवेदना थोड्या थोड्या तीव्रतेची कमी कमी व्हायला लागतात. विशेषतः तुम्हाला एक प्रकारचं यश, प्रसिद्धी, पैसा बरोबर. थोडाफार मिळायला लागल्यानंतर तुमचे सोशल सर्कल्स पण बदलतात आणि मग ग्रासरूट लेवलचे अनुभव थोडे कमी कमी पण व्हायला लागतात. तर अशा वेळेला नेमकं काही भाग्यवान लोकांच्या वाट्याला 1-2 असे ग्रासरूट लेवलचे अनुभव येतात जे डोकावतात त्यांच्या आयुष्यात परत आणि त्यांना असं सांगतात की बघ, हे जगणं हे आहे. तसे 2-3 अनुभव मला आल्यामुळे मी थोडासा हडबडून जागा झालो आणि असं वाटलं की जगण्याकडे परत त्याच तीव्रतेने, त्या संवेदनशीलतेने पाहिलं पाहिजे. फक्त जगण्याकडेच नाही तर आपल्या ओव्हरऑल एक्झिस्टन्सकडे पाहिलं पाहिजे, आपल्या आयडेंटिटीकडे पाहिलं पाहिजे. आपण ज्या पद्धतीने जगलो, राहिलो, वाढलो, आपले विचार ज्या पद्धतीचे आहेत त्याला थोडंसं तपासून बघितलं पाहिजे. आणि त्या तपासून बघण्यापासून ती सुरुवात झाली आणि त्यातनं हे नाटक झालं. काय सांगशील? असं म्हणतायत की नाट्यभूमीवरती, आता रंगभूमीवरती काही जी जुनी नाटकं आहेत ती पुन्हा नव्याने अशी मांडली जात आहेत. पण काही नवीन नाटकांचे विषय येत नाहीये, कुठेतरी ते कमी पडत आहेत. काय झालं माहिती का, एक हा खूप चांगला प्रश्न आहे आणि खूप रिलेव्हंट मुद्दा अशासाठी आहे की आपला समाज हा थोडासा मनोरंजनात रमणारा समाज आहे. आपल्याला जुन्या गोष्टी बरोबर. बघायला आवडतात, काही त्यात गैर नाही आहे. पण त्यातला दुसरा भाग असा आहे की प्रत्येकालाच मग एक गोष्ट आधीच प्रूव्ह झालेली हवी असते. म्हणजे मग परदेशात गाजलेलं नाटक, हिंदीत गाजलेलं नाटक, मग मराठीत आधी गाजलेलं नाटक, तर ते ज्याचा कंटेंट आधीच प्रूव्ह झालाय मग त्याच्यात एक चांगला नटसंच घेतला आणि ते नाटक केलं.
ही चांगलीच गोष्ट आहे, त्याला प्रतिसादही चांगला मिळतो आणि नाटक चालतं ही महत्वाची गोष्ट आहे. परंतु या सगळ्यामध्ये काय होतं की जी नवीन लिहिणारी मंडळी आहेत ना, त्यांना नेहमी वाटतं की तुम्ही सगळ्यांना तपासायला वेळ देताय, पण मग आम्हाला का नाही तपासू देत, मग आम्हाला ए ग्रेड नटसंच का नाही मिळत, आम्हाला ए ग्रेड दिग्दर्शक का नाही मिळत, आम्हाला चांगले लाईट डिझायनर का नाही मिळत. आणि माझ्या माहितीत असे अनेक लेखक आहेत की ज्यांनी लिहिलंय पण त्यांना ते कल्टिवेशनच नाही मिळालेलं की त्यांच्याबरोबर कोणीतरी 1 वर्ष घालवलंय, 2 वर्ष घालवलंय, हा कंटेंट आपण तयार करूया. आणि काय होतंय की आता फेल्युअरची भीती फार मोठी झाली लोकांना. आणि मला असं वाटतं की नाटकासारख्या गोष्टी तर ती बिलकुल नाही ठेवली पाहिजे. उलट जेवढ्या मोकळेपणाने, जेवढ्या खरेपणाने सांगता येतं तेवढं सांगितलं पाहिजे. आणि प्रेक्षक आहेत ते ठरवायला की ते काम चांगलं आहे का नाहीये. आणि त्या पद्धतीनेच काम करून आम्ही इथपर्यंत आलोय. म्हणजे नवावेडी नवराज्य जेव्हा आधी लिहिलं होतं तेव्हा मला माहिती होतं की मी जर ते प्रायोगिकला केलं असतं तर कदाचित लोकांनी तिथले तिथलं नाटक हे डिस्कार्ड केलं असतं की अरे ह्याच्यात काही फार नाहीये, अमुक तमुक वगैरे. पण मी डिरेक्टली व्यावसायिकला आल्यामुळे आज त्या नाटकाचे 450च्या वर प्रयोग होऊ शकले. तर तसं हँड होल्डिंग मराठी नाट्यसृष्टीने आणि विशेषतः कलाकारांच्या बाजूने, लेखकांच्या बाजूने होणं आतनं गरजेचं आहे. तर प्रेक्षकांना नवीन नाट्यकृती बघायला मिळते. मी ना खरं तर या नाटकाचं भूमिका या नाटकाची तालीम आता पाहिली आणि एक भाग पाहिला. जेव्हा हा भाग बघत होते त्याच्यामध्ये मला 6 पात्र दिसली. हो. त्यातली काही पात्र मी बघितली आणि प्रत्येक पात्र हे वेगवेगळं आहे. एका हो. पात्रापासून दुसरं पात्र फार वेगळं आहे, त्याचे विचार वेगळे आहेत. पण प्रत्येक पात्राला बघताना ते विचार बरोबर वाटत होते. मग ह्याच्या मागे नक्कीच खूप मोठा अभ्यास असेल, हो. रिसर्च असेल. आणि सगळ्या पात्रांचं कसं तुला हे रिसर्च करता आलं? कारण बघ, मी माझी माझ्या पिढीला समजू शकते, पण जुन्या पिढीला हो, समजून हो. घेताना प्रॉब्लेम होतो. नाही, तर हे कसं एक झालं? महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या लिखाणाचं लक्षण हे असतं की आर्ग्युमेंटमध्ये तुम्हाला सगळे बरोबर वाटतात. हम्म. एक हा अत्यंत एक थंब रूल आहे चांगल्या लिखाणाचा की जेव्हा डिस्कशन चाललंय किंवा वाद चाललाय हम्म. तेव्हा ते प्रत्येक कॅरेक्टर त्याच्या जागी तुम्हाला बरोबर वाटलंच पाहिजे. आणि मग तुम्हाला त्यातनं एक काहीतरी सिच्युएशन क्रिएट करता आली पाहिजे. एक प्रकारचं अबेंडन ते ठेवता आलं पाहिजे किंवा उत्तर शोधता आलं पाहिजे. पण त्याच्यासाठी लेखक म्हणून स्वतःचं मत पात्रावर न लादता पात्राचं मत लेखक म्हणून उतरवलं पाहिजे. ही एक अत्यंत सूक्ष्म पण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अवघड आहे साधायला, बऱ्याच वेळेला साधते असं नाही. या नाटकात काही अंशी साधली असं मला वाटतं. पण पात्र तुम्हाला काय म्हणू पाहते आणि तुम्ही त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते उतरवताय. बऱ्याच वेळेला असं होतं, बऱ्याच सिनेमांना माझ्या असं झालं की मला जे म्हणायचं ते पात्राला नाही म्हणायचं. खरं तर कॉन्ट्राडिक्टरीच आहे, माझं असं म्हणणंच नाही की असं असतं, हम्म, हम्म. पण त्या पात्राचं त्या जगण्यातनं येऊन ते म्हणणं आहे की असं आहे. तर ते तुम्हाला तेवढ्याच प्रामाणिकपणे सचोटीने म्हणलं पाहिजे, तर त्या डिस्कशनला, डिबेटला वाव. तर ही एक महत्वाचं अंडरस्टँडिंग किंवा लर्निंग आहे त्याच्यामध्ये. भूमिका हे पूर्णपणे कुठेतरी सेंटर ऑफ पॉइंट एका नटाच्या हो, आयुष्यावरती आहे. तर कुठला असं तू जवळून एखादा नट पाहिलंय का, की ज्याला हे सोशल मीडिया आपण म्हणू किंवा आताचं हे जे जग आहे, फार चेहरे वापरावे लागतात त्यांना, वेगवेगळे चेहरे ते असतात. तर असं तू कुठलं जवळून एखादं? नाही, मी खूप नटांबरोबर जवळून काम केलंय, खूपच नटांबरोबर जवळून काम केलंय. म्हणजे मी मराठीमध्ये जितेंद्र जोशी बरोबर नाटक केलंय, उमेश सोबत नाटक केलंय, अंकुश सोबत मी सिनेमे केलेले आहेत. तर अमेय सोबत मी खूप काम केलेलं आहे. तर अशा सगळ्या नटांबरोबर मी काम करून ना मला हे लक्षात आलं की ती अत्यंत संवेदनशील माणसं आहेत आणि अत्यंत सुंदर माणसं आहेत. त्यांना त्यांच्या गुणदोषांसकट लोकांना सामोरं जायची त्यांच्यात क्षमता आहे, धैर्य आहे. त्याच्यासाठी खूप मोठं खूप गट्स लागतात ते सगळं करायला. तर ते त्यांच्यात पाहिल्यामुळे मला कायम ते लोभसच वाटत आले. मला कायम वाटत आले की ही लोक फारच कमाल गट्स आहे त्यांच्यात, मला नाही जमणार असं करायला, ते खूप अवघड आहे. आणि मग त्याच वेळेला त्यांच्यावर असणारं प्रेशर, त्याच वेळेला सोशल मीडिया, त्याच वेळेला ट्रोलिंग, त्याच वेळेला कलाकार म्हणून लोकांच्या असलेल्या अपेक्षा, त्याच वेळेला स्वतःचा भवताल, एक पर्सनल लाईफ, अशा खूप डायमेन्शन्समध्ये ते जगत असतात. तर त्यावेळेला त्यामुळे असं वाटलं की एक कलाकाराची गोष्ट जर सांगता आली तर कुठेतरी आर्टिस्ट किती वल्नरेबल असतात, ते रोज कशाला सामोरं जातात हे लोकांनाही कळू शकेल. त्यातनं भूमिकेचा जन्म झाला. एक आपल्याला ना लहानपणी निबंध असायचा किंवा वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान शापकी हो, वरदान. हो. जर आज विचारलं सोशल मीडिया शापकी वरदान, तर तुझं उत्तर काय असेल? मला असं वाटतं तो जिनीचा दिवा असतो ना तसा आहे. तो आता काय झालंय, लोक तो 3 वेळा घासायच्या ऐवजी तो दिसेल तेव्हा घासायला लागले. त्यामुळे काय ना, एखाद्या गोष्टीत कमी चॉईसेस होते याचा आपल्याला कायम एक आनंद होता. म्हणजे एखादी गोष्ट फक्त दिवाळीला मिळायची, त्यामुळे त्याची किंमत राहायची. बरोबर. आता आपल्याला चकली 12ही महिने मिळते. त्यामुळे आपल्याला आता त्या गोष्टीची त्यावेळेला मिळायच्या ज्या अनुभवाची किंमत होती तीच आता आपल्या आयुष्यातनं अत्यंत डायल्यूट झाली. आणि मग ती फक्त खाण्याबद्दल नाही झाली, ती जगण्याबद्दल पण झाली. ही साधी गोष्ट आहे की एखाद्या मोठ्या कलाकाराचा कॉन्सर्ट हा आपल्याकडे 5 वर्षातनं एकदा होणार आहे. त्यामुळे आपल्याला कानात प्राण आणून ते ऐकणं, साठवणं हा आपल्यासाठी एक सोहळा होता.
आता आपण मध्ये पॉज करून कुठेतरी चहा प्यायला निघून जातो, तो माणूस असा बसलेला असतो आणि मग आपण परत ऑन करतो. तर मला कधी कधी भीती वाटते की ह्याच माणसाचा 20 वर्षापूर्वी कॉन्सर्ट ऐकायला मी 6 तास लाईनीत थांबलो आणि आता मी त्याला मध्ये पॉज करू शकतो. तर माझ्या हातात ते माध्यम आले, ते वापरण्याची जबाबदारी पण माझ्यावरच आहे. ते फार ट्रिकी सिच्युएशन आहे. सो शाप असेल की वरदान असं नाही, जर मला म्हणलं वाटतं ते वापरणाऱ्यावर आहे. वापरणार. 100%. काय सांगशील प्रेक्षकांना नाटक बघण्यासाठी? आणि मला असं वाटतं मराठी नाटकाचा एक अत्यंत जेन्युइन ऑडियन्स आहे. ज्या प्रेक्षकांनी मराठी नाटकावर भरभरून प्रेम केलेलं आहे, मराठी नाट्यसृष्टीवरच नाही तर त्यातल्या प्रयोगांवरही भरभरून प्रेम केलं. तर असाच एक नवीन प्रयोग, अशीच एक नवीन जाणीव, नवीन भूमिका आम्ही घेऊन येतो. ती प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे. काय सांगाल सर, सगळ्यात आधी तर 21 वर्षानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवरती जेव्हा हो. नाटकाची तालीम वगैरे करताय, तर काही जुन्या आठवणी, काही मुवमेंट्स आठवतात का आधीच्या नाटकातल्या? नाही, मी कायमच नाटकात काम करत आलोय. चंदूबरोबर मी वाडा चिरेबंदीमध्ये काम केलं होतं, नाट्यत्रयीमध्ये. मग मौनरागचे प्रयोग मी आणि चंदू करतोच. आणि आता ह्या नव्या नाटकाच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र येता आलं, हे खूप छान झालं. आणि मौनरागचे प्रयोग आम्ही तर अगदी सगळीकडे केले, म्हणजे देशात केले, देशाबाहेर केले, अगदी महाराष्ट्राबाहेरच्या शहरांमध्ये केले. आणि पण प्रायोगिक नाटकाची एक खरं मर्यादित प्रेक्षक संख्या आहे, पण त्या मर्यादित प्रेक्षक संख्येमध्ये सुद्धा अतिशय मनाचं समाधान आम्हाला मिळत असेल. आणि त्या अभ्यासू आणि त्या सजग मराठी प्रेक्षकांवर आमचा विश्वास आहे. सर एक वाक्य आहे ह्याच्यामध्ये, भूमिका जगता येते पण घेता येत नाही. मला ह्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. हां, नाही, आपल्याकडे काय होतं, नटांना नेहमी नाही का तुमच्यासारखे पत्रकार नाही नाही सर, ह्याच्याबद्दल काय वाटतं सांगा ना, त्याच्याबद्दल काय वाटतं सांगा ना. तर असं खरंच नटाला तो काही सगळ्याच विषयांमधलं त्याला कळत असेल किंवा नसेल, कळत असेलही, पण तो प्रत्येक वेळेला अशा एका कचाट्यात सापडत असतो की त्याला प्रत्येक वेळेला असं असं पिंजऱ्यात उभं करून विचारलं जातं. तर ही खरं तर त्या प्रसिद्ध चेहऱ्यामागचं काही आहे किंवा प्रत्येकाकडनं काहीतरी जाणून घ्यायचं हे असतं. तर त्या नटाला नेहमी कुठलाही रोल करताना असं वाटत असतं की तो तो रोल केला आहे तो खरा आहे का तो माणूस खरा आहे. तर आमच्याकडे द्वंद्व हे आहे की भूमिका तुम्हाला कुठलीही जगता येईल हो, काय जिवंत अभिनय केलात, पण ती जर भूमिका आयुष्यात घ्यायची झाली तर तुम्हाला घेता येते का? तर आपण असं म्हणतो की जसं तुम्ही म्हणालात की भूमिका ह्या नाटकामध्ये नटाचं हे असं एक भूमिका आहे, तर खऱ्या आयुष्यात असे कुठले प्रसंग तुम्हाला आलेत का की कधी कधी एक नट म्हणून सुद्धा त्रास झालाय, तर कधी हां, कधी ती नाही आनंदाची? नाही नाही, माझ्या दृष्टीने आनंदाचाच भाग आहे. नट म्हणून मला इतके रोल्स करता आले, प्रत्येक रोल्समधनं प्रेक्षकांची मनं आणि मतं बदलली आणि प्रत्येक वेळेला त्या सगळ्या गोष्टींचा मला फायदाच झाला. म्हणजे त्याच्यात नुकसान काहीच झालं नाही. आणि अनेक वेळेला असं झालं, म्हणजे अगदी शिवाजीराजे भोसले बोलतोय किंवा मी सुभाष बाबूंचं काम केलं आहे किंवा मी काकस्पर्शमधला तो हरितात्या आहे किंवा इतके सगळे रोल्स आहेत, त्या प्रत्येक रोलनी मला काही ना काहीतरी दिलंच आहे आणि त्यातल्या अनेक चांगल्या गोष्टी माझ्यामध्ये राहिल्या आहेत. तर तो नटाच्या आयुष्याचा एक भाग आहे की तुम्ही केलेल्या पात्रांमधलं बरंचसं तुमच्याकडे राहत जातं आणि तुमचं एक काय व्यक्तिमत्व असेल ते बदलत जातं. त्यामुळे समजा 10 वर्षापूर्वीचा जो मी आहे किंवा 20 वर्षापूर्वीचा जो मी आहे तो मी आज नाही, हे खरं आहे. आणि त्याच्यामध्ये मी सादर केलेल्या किंवा साकारलेल्या पात्रांचा खूप मोठा भाग आहे. तर ह्या नाटकामध्ये 6 पात्र आहेत आणि सगळी जी पात्र आहेत ती वेगवेगळी पिढी दाखवतो. आपण असं म्हणू शकतो की आजची पिढी आहे, वेगळे विचार असलेली हो, हो. सुद्धा पिढी आहे. तर जेव्हा ही स्क्रिप्ट तुमच्या जवळ आली तेव्हा कसं वाटलं हे नाटक ऐकून? नाही, मला तेच आवडेल सांगायला की हे काही फक्त सचिन खेडेकर परत आलेत असं नाही आहे आणि ही त्यांचीच भूमिका आहे आणि बापरे हम्म, हम्म. असं नाही आहे. तर ही 6 पात्र आहेत, त्या 6च्या 6 पात्रांचं काहीतरी म्हणणं आहे. म्हणजे काय, मला तेच आठवतं, काय समजा राशोमानमध्ये सगळ्या पात्रांचं तर तसं ह्याच्यामध्ये 6च्या 6 सशक्त रोल आहेत, असं फार अभावाने होतं नाटकामध्ये. तर ते सगळं जुळून आलंय आणि नाटकाची संहिता हा खरा हिरो आहे या नाटकाचा. तर 21 वर्ष आधीची रंगभूमी आणि आताची रंगभूमी काही फरक तुम्हाला जाणवतो का किंवा मला प्रेक्षकांमध्ये? उलट अधिक प्रगल्भ झाली असं वाटतं. कारण आताचा जो प्रेक्षक आहे
तो विविध प्लॅटफॉर्म्स बघतो, हिंदी बघतो, वेगवेगळ्या भाषांमधले चित्रपट बघतो, OTT बघतो, तरीसुद्धा जेव्हा जो नाटकाकडे येतो तर तो पुन्हा एकदा नव्याची अपेक्षा ठेवून येतो. त्याला पूर्वी झालेलं पाहण्यापेक्षा नवीन पाहण्याची इच्छा आहे. म्हणजे मला असं वाटतं 20 वर्षापूर्वी जो प्रेक्षक होता त्याच्यापेक्षा अधिक अभ्यासू आणि अधिक जिज्ञासा असलेला प्रेक्षक आता आम्हाला लाभतो. तर आपल्याला ना शाळेमध्ये विज्ञान शाप की वरदान असा निबंध हो. असायचा. आता जर का विचारलं सोशल मीडिया शाप की वरदान, तर त्याबद्दल काय सांगाल? कारण आता असं होतंय की काही वाक्य आपण आधी म्हणतो की चौकावरती आली नाही पाहिजे, पण आता कधी एखादं वाक्य कधी व्हायरल होईल आणि ते हो. पॉझिटिव्ह किंवा ट्रोलिंग मध्ये हो. कधी जाईल, ह्याबद्दल काय नाही नाही, सांगाल? मला नेहमीच असं वाटतं की सोशल मीडिया हा आता आपल्या जगण्याचा भाग आहे आणि मला असं वाटतं की ते वरदानच आहे. याचं कारण असं, आपल्याकडे कित्येक गोष्टी आहेत ज्या सोशल मीडियामुळे खरं तर पत्रकारांमुळे, मीडियामुळे लोकांच्या समोर आल्या. आता त्याचा किती आपण सकारात्मक ते घ्यायचं त्यातलं, हे प्रत्येकावर आणि ते व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने सोशल मीडिया हे वरदान आहे. कारण मी त्याकडे अतिशय पॉझिटिव्हली पाहतो आणि माझ्या दृष्टीने त्यामध्ये काम करणारी मंडळी, त्यातनं मिळणारा नटांना आणि प्रोजेक्ट्सचा फायदा हे आपण नाकारूच शकत नाही. म्हणजे आज आपण त्या मीडियामुळे लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तुमचं काम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं. तुम्हाला समाजात बदल घडवून आणता येतो. पण तुम्ही जबाबदारीनं ह्या सोशल मीडियाकडे जितकं बघाल तितकं ते तुम्हाला देऊ शकतो. जर बेजबाबदार वागलात तर अर्थात शाप की त्याचा वरदान शाप सगळ्यांना मिळणारच आहे. मिळणारच आहे. तालीम वगैरे चालू आहे, कसा अनुभव आहे आता नाही, पुन्हा? तालीम काय संपायला आले, 2 येस, दिवस 2 राहिलेत आणि दिवसावर आहे. खूप खूप टेन्शन झालंय. मग आज पण आता ते फुलपाखरू आपण म्हणतो बटरफ्लाय, बापरे बापरे, तसं म्हणजे घंटा वाजण्या आधीची भीती, खूप पडदा. खूप भीती वाटते सर खरंच खरंच. काय सांगाल प्रेक्षकांना जाता जाता? हे प्रेक्षकांना सांगेन की जरूर आमचं नाटक पाहायला या. क्षितिज पटवर्धन लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि 20 वर्षांनी माझं व्यावसायिक नाटक, जे तुम्हाला अगदी नक्की आवडेल याची मला खात्री आहे. जरूर या. समिता मॅम, 28 मार्चला भूमिका हे नाटक येत आहे. हो. मला या नाटकातली तुमची भूमिका कशी आहे ते ऐकायला आवडेल. माझी या नाटकातली भूमिका अत्यंत सशक्त एका आपण म्हणूया गृहिणीची आहे असं म्हटलं तरी चालेल आणि आजच्या स्त्रीची आहे. गृहिणीची म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं आजच्या स्त्रीची आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण ती नोकरी करते, ती घर सांभाळते, तिला आत्ताची जेन झी असणारी मुलगी आहे आणि ती अत्यंत अस्थिर क्षेत्र असलेला, क्रिएटिव्ह क्षेत्र असलेला नट आहे तिचा नवरा, त्याची ती बायको याच्यामध्ये मी करते. तर आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीचं वातावरण करताना, घरात असताना जी तारेवरची कसरत होते एका बाईची, घर, ऑफिस, मुलगी आणि नट असलेला नवरा, हे सगळं सांभाळताना कशी तारेवरची कसरत होते हे मला माहिती आहे, कारण माझा नवरा लेखक आहे, याच क्षेत्रातला आहे, मीही या क्षेत्रातली आहे. सो मला असं वाटतं की ही भूमिका माझ्याशी खूप अशी रिलेट करणारी वाटली मला आणि आपल्या असंख्य स्त्रियांशी रिलेट करणारी ती आहे. आणि तिची तिची मत आहे. इतकं सगळं असून सुद्धा ती अशी कशालाही हो म्हणणारी किंवा कशावरही विश्वास ठेवणारी नाही आहे. तिची ठाम मत आहे. तर ह्यातली भूमिका हा रोल म्हणण्यापेक्षा स्टँड जास्त वाटतो मला, की तिला स्टँड घेता येतो, तिला तिची भूमिका मांडता येते. सो छान. म्हणजे मग ह्याच्यातून रिलेट होईल नक्की सगळ्या स्त्रियांसाठी, की कुठेतरी आजची सगळ्या. स्त्री त्यांना सगळ्यांना बघायला मिळेल. सगळ्या म्हणजे मला कायम असं वाटतं की नाटक वाचतानाच मला असं वाटलं, अरे हे माझ्या घरात घडलंय, हा सीन मी माझ्या मुलीशी हे बोलले, ह्या विषयावर माझ्या नवऱ्याशी बोलले. सो हे प्रत्येक स्त्रीला, ऑडिटोरियममध्ये बसलेल्या प्रत्येक स्त्रीला कुठला ना कुठला मुद्दा डेफिनेटली रिलेट करणार आहे. कारण मी जसं म्हटलं तसं हे आजचं नाटक आहे, कंटेम्पररी आहे आणि विचार मांडणारं आहे. नाटक बघितल्यानंतर तुम्हाला हसायला येईल, रडायला येईल, तुम्हाला त्याच्याशी संवाद साधायला मजा येईल आणि घरी गेल्यावर तुम्ही तो विचार घरी पण घेऊन जाणार आहात. सो मला असं वाटतं हे खूप आपलं असणारं नाटक आहे. काय सांगाल, ही भूमिका कशी मिळाली? ह्याच्या मागे काही गोष्ट होती का? खरं तर काहीच नाही, म्हणजे मी ध्यानीमनीही विचार केला नव्हता, पण एका नवीन नाटकाच्या शोधात म्हणण्यापेक्षा फक्त विचार करत होते की सिरियल सुरू होती, हिंदी सिरियल, आणि मला असं आलं होतं ही संपली की आपण नवीन नाटक करूया. जरा फ्रेश व्हायला होतं ना, ते असं एक असं परत रिज्युविनेट व्हायचं, नाटक करूया. आणि असं म्हणत असताना अचानक एक चंदू सरांचा फोन आला की आपण मार्च महिन्यात तालमी सुरू करतोय, तू फ्री आहेस? हां,
ओके आहे. सो मी तेव्हा तर विचारही केला नव्हता की हे स्क्रिप्ट असेल हे, आणि म्हटलं रायटर कोण आहे, लेखक कोण आहे, तर क्षितिज पटवर्धन. आणि क्षितिज बरोबर अनेक वर्ष मला काम करायचं होतं. उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट भाषा. म्हणजे मला खूप आनंद होतो की अशी भाषा आज ही बोलायला मिळते स्टेजवर. हे खूप महत्वाचं आहे आणि खूप म्हणजे मानाचं आहे एखाद्या नटासाठी. आणि अशीच आली ती भूमिका माझ्यापर्यंत. सरांनी एक फोन केला आणि नेक्स्ट टाइम मी रिडिंगला होते. म्हणजे युनिव्हर्स. येस, यू आस्क्ड फॉर द युनिव्हर्स अँड युनिव्हर्स विल गिव्ह इट टू यू. जसं म्हणालात की तुम्ही नटाची वाईफ ह्यांच्या Yes. बायकोचं प्ले करताय, पण खरं तर तुम्ही खऱ्या आयुष्यात एक अभिनेत्री आहात, हो. कलाकार आहात. तर काय सांगाल खऱ्या आयुष्यामध्ये किती असे काही प्रॉब्लेम्स येतात एक कलाकार म्हणून? कारण कलाकाराच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय हे सगळ्यांनाच हो. जाणून घेण्याची इच्छा असते. तर काही असे मुवमेंट्स आठवतात का की जे त्रासदायक सुद्धा होते किंवा काही आनंदाचे होते? अम, खूप म्हणजे मी तर बाहेरच्या म्हणजे शहरातनं आलेली, नागपूरहून आलेली मी आणि माझा नवरा इथे येऊन सेटल झालो. सो या क्षेत्रात करिअर करताना, हे एक अस्थिर क्षेत्र आहे हे आपल्याला माहिती आहे. या क्षेत्रात करिअर करताना नवरा बायको म्हणून सुद्धा आणि एक मित्रमैत्रीण म्हणून सुद्धा आम्हाला खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं. आणि ते प्रश्न या नाटकात पण मला दिसले. मग तो पैशांचा असो, मुलीच्या शिक्षणाचा असो, एकमेकांच्या वेळेचा असो, एकमेकांना देणाऱ्या वेळेचा असो, तडजोडींचा असो. सो ह्या सगळ्या गोष्टींमधनं मी गेले आहे. एक समिधा म्हणून पण आणि उल्का म्हणून पण. या भूमिकेचं नाव उल्का. तर उल्का म्हणून पण मी हे करतीये. तर मला असं वाटलं की हे खूप माझं आहे किंवा मला हे करता येईल. अर्थात ते पोर्ट्रे करताना त्याच्यातली डेप्थ, त्याच्यातला जो आत घुसणारा तिचं जे म्हणणं आहे ते बाहेर लोकांना कळावं यासाठी अर्थात मेहनत करावी लागली. तिची काय मेंटॅलिटी असेल, तिला काय वाटत असेल, कारण ती त्यात अभिनेत्री नाही आहे. एक अभिनेत्री म्हणून मी समजून घेऊ शकते माझ्या घरी काय चाललंय, पण ती एक काम करणारी ऑफिसमधली बाई. तर मला त्यासाठी विचार करावा लागला. तशा काही स्त्रियांशी मी बोलले, भेटले आणि लक्षात आलं की हो, हे सगळ्यांच्या म्हणजे आयुष्यात ह्याच्यासाठी तुम्ही सुद्धा वेगळा अभ्यास केला या भूमिकेसाठी. मला मला मजा येते करायला, कारण त्याची मेंटॅलिटी माहिती नसते. कारण माझ्या घरात क्रिएटिव्ह वातावरण असल्यामुळे आज माझा नवरा 2 दिवस नाही आला घरी. अगं मी इथे इथनं इथे जातोय आणि या शूटिंगवरनं तिकडे मला लिहायला इथे जायचंय, तर हे सगळं मी समजू शकते. किंवा मी शूटिंगवरनं रात्री 12 वाजता घरी गेलं तर तो समजू शकतो. पण जेव्हा क्रॉस काही प्रोफेशन असलेली लोक असतात, ती एकमेकांना कसं समजून घेतात. माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या नोकरी करतात, पण त्यांचे नवरे वेगळ्या काही क्षेत्रात आहे, अस्थिर क्षेत्रात आहेत, काही लेखक आहेत, काही. तर त्यांच्याशी मी बोलले. मला मजा आली की हो, हे त्या बाईचं पण म्हणणं आहे, उल्काचं पण म्हणणं आहे. मला मदत झाली आणि त्यात मजा पण आली. आपण ना शाळेमध्ये एक टॉपिक असायचा विज्ञान शाप की वरदान. आता सोशल मीडिया असं झालंय हो. की शाप की वरदान हा प्रश्न आहे. कारण आता कुठलं वाक्य त्याला कधी ट्रोल केलं जाईल हो. आणि जास्त करून कलाकारांच्या बाबतीत हे होतं. कारण खूप म्हणजे विचार करावा लागतो सगळ्या हो. गोष्टी बोलताना. तर ह्याबद्दल तुमचं मत काय? मला वाटतं मी याकडे थोडं वेगळं बघते. शाप की वरदान म्हणण्यापेक्षा हे तुम्ही जसं घ्याल तसं आहे. म्हणजे गोळ्या आहेत या. तुम्ही जर बाटलीभर एकदम घेतल्यात तर तुम्ही मरणार. तुम्ही एक घेतलीत तर त्यांनी तुम्हाला शक्ती मिळणार, तुम्हाला तुमची तब्येत बरी होणार. पण त्यातही मला असं वाटतं की सध्या ह्या तुझ्या माध्यमातून का होईना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की जर खरंच प्रत्येक कमेंटवर जरा पैसे लावलेत ना, तर सगळं ट्रोलिंग बंद होईल. आणि ₹1 जरी लावला त्याच्यावर प्रत्येक कमेंटवर, मग ती चांगली असो किंवा वाईट असो, सो ट्रोलिंग बंद होईल. कारण आज हे झालंय की कुठेतरी बसलोय आपण आणि तुझ्याशी बोलता बोलता पण मला हे पटकन कमेंट करायची आहे. सो विचार न करता घडणारी कृती जास्त झाली आहे सोशल मीडियावर. त्याच्यामुळे त्याचा दुष्परिणाम पण बघायला मिळतो. पण चांगल्याही काही गोष्टी आहेत. मग काय आत्मसात करायचं ते आपण ठरवूया. आणि तुम्ही जसं म्हणाला तुमची सुद्धा मुलगी आहे जेन झी आपण हे येस, येस, म्हणतो. येस. तर कसा एक्सपिरियन्स वाटतो की काय या मुलांमध्ये चांगलं आहे आणि काय चुकतंय ह्यांचं? माझं नेहमी असं म्हणणं आहे की मुलं तुमच्या घरातली ना तुमचं ऑडियन्स असतात. म्हणजे मी माझ्या ॲज अ अभिनेत्री म्हणून मी सांगते की तुमचा ऑडियन्स हा तुमच्या घरात आहे. त्यामुळे तुम्ही कसं वागता त्याचं तुम्हाला रिफ्लेक्शन ते तुमच्या समोरच्या स्टेजवर दिसणार आहे. त्याच्यामुळे मी जर माझ्या नवऱ्याशी कशी वागते, मी माझ्या सासू-सासऱ्यांशी कशी वागते, मी तिच्याशी कशी वागते किंवा मी माझ्या मित्रमैत्रिणींशी कशी वागते, ह्यावरून ती ठरवणार आहे की तिने कसं वागायचंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलांना सुधरवण्यात काही अर्थ नाहीये. आपण सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे, की तुम्ही ठरवलं पाहिजे की हाऊ यू बिहेव दे विल बिहेव. डेफिनेटली तुमच्याकडे पाहूनच ते शिकणार आहे. उद्या तुम्ही शिव्या दिल्या तर ते देणार आहे. तुम्ही जे चांगलं बोलाल, चांगलं वाचन कराल, चांगल्या ठिकाणी जाल तर तेही तेच करणार आहे. सो बिईंग अ ऑडियन्स आय थिंक वी शुड गिव्ह देम जे तुम्हाला द्यायचंय ते द्या.
आता मी हा प्रश्न विचारला नाही तर नक्की महिला व्ह्युअर्स मला फटके देतील, कारण तुम्ही आजही मेंटेन आहात आणि हा. ब्युटिफुल आहात. तर ह्याचं काही रहस्य आहे का? कसं डाएट असतं आणि कसं रुटीन असतं? याचं रहस्य काही नाहीये. फार क्लिशे उत्तर आहे, पण आनंद खरं तर. म्हणजे मी फार रिग्रेट्स ठेवत नाही. म्हणजे मी वडापाव खाल्ला तरी मी आनंदाने खाते. म्हणजे असं काही आणि डाएट वगैरे असं काही नाही, नसतं? मटकीची उसळ खाल्ली तरी मी आनंदाने खाते. पण काही काही गोष्टीमध्ये अर्थात पाळाव्या लागतात. एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं रोजचा, योगा असेल, जिम असेल, जे तुम्हाला आवडत असेल. सो मला खूपदा असं वाटतं, की प्रत्येक स्त्रीला मला हे सांगायचंय, की कुणीतरी आपल्याला छान म्हणावं, कुणीतरी सुंदर म्हणावं म्हणून नाही आपल्याला झटायचं. आरशात बघितल्यानंतर वाटलं पाहिजे, काय दिसतेस यार तू. ते वाटण्यासाठी, स्वतःवर प्रेम करण्यासाठी तर छान राहूच शकतो. आणि तब्येत तर काय ती चांगली ठेवायचीच आहे आपल्याला, कारण काम करायचंय. बरोबर. सो मला असं वाटतं, की ह्याच्यावर काम करण्यापेक्षा इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ माय लाईफ. त्याच्यावर काही वेगळं काम नाही करत, ते डिफॉल्ट इथे आहे. एक जाता जाता नागपुरी भाषेत सगळ्यांना प्रेक्षकांना कसं अपील कराल ह्या नाटकासाठी? आता काय सांगू बा, चांगलं नाटक तर करून राहिलो आम्ही. आता तुम्ही या आणि तेव्हा कळेन का बा चांगलं वाटते नाही वाटत. तुम्ही नाटक पहा आणि सांगा, आणि समजायला सांगा का नाटक चांगलं आहे, आणि समजायला घेऊन या. ताई, काय सांगशील? म्हणजे खरं तर एवढे दिग्गज कलाकार आणि चंद्रकांत कुलकर्णी आणि क्षितिज लिखित भूमिका हे नाटक, तर जेव्हा पहिल्यांदा तुला फोन आला कसं वाटलं? मला पहिल्यांदा खरं तर चंद्रकांत कुलकर्णी सरांचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं की हे पात्र मला तू दिसतीयेस याच्यात, त्यामुळे ये एकदा वाचूयात आपण. आणि मी वाचलं ते आणि मला इतकं, म्हणजे ते म्हटले ते इतकं खरं आहे की हे आजच्या पिढीचं नाटक आहे, ते इतकं ट्रू आहे. कारण म्हणजे आपण जे रेप्रेझेंटेशन बघतो जेनझीचं, ते खूप म्हणजे आम्ही त्याला आमच्या लँग्वेजमध्ये क्रिंज म्हणतो, तर ते तसं असतं. पण कुहू जे पात्र मी याच्यात साकारते ती बिलकुल तशी नाही आहे. ती खरोखरच आत्ताची रेप्रेझेंटेटिव्ह आहे. ती आत्ताचा बदलणाऱ्या काळाची त्याच्याबरोबर ती बदलती आहे आणि ती बिलकुल पास्टमध्ये नाही जगत. ती प्रेझेंटमध्ये जगते आणि ती खूप बिनधास्त आहे. त्यामुळे असं पात्र पण करायला मिळतंय आणि त्यात हे सगळ्या इतक्या गोष्टी पण आहेत. त्यामुळे मी खूप जास्त ग्रेटफुल होते आणि खूप जास्त एक्सायटेडही आहे की कसा वाटतोय आणि सगळ्यांसोबतचा म्हणजे अनुभव? खूप क्रेझी आहे. म्हणजे क्रेझी इज द वर्ड दॅट आय कॅन यूज. कारण म्हणजे सचिन सरांना तर मी खूप टाईमपासून बघितलं आहे. समिधा मॅमना पण त्यांचं काम आणि हे सगळं बरोबर इतकं आहे. आयडियलाइज केलेलं आहे मी. त्यामुळे जेव्हा त्यांच्याबरोबर पहिलं रीडिंग झालं तेव्हा मी खूप नर्वस होते. पण त्यांनी खूप सहजपणे माझ्याशी मैत्री केली आणि खूप सहजपणे आमचं मुलगी आणि वडिलांचं नातं आहे. सो ते इतक्या सहजरित्या आम्हाला करता आलं, कारण ते खूप ऑर्गॅनिकली त्यांनी खूप इनिशिएटिव्ह घेऊन माझ्याशी बोलले, माझ्या आत्ताच्या विषयी बोलले. त्यामुळे ते दोघंही जण खूप ॲक्टिव्ह आहेत आणि खूप म्हणजे जितकी मी जेनझी आहे तेवढेच ते दोघंही आहेत. त्यामुळे पण खूप मजा आली आणि ते आमचं रिलेशनशिप खूप छान ऑर्गॅनिकली फ्लो झालं. जसं आता म्हणाले की जेनझी, आजकाल हा शब्द फार यूज केला जातो आणि म्हणजे असं असतं की अच्छा तुम्हाला पिढीला हे जमणार नाही, ह्या हो, सगळ्या गोष्टी हो. बोलल्या जातात. हे नाटक केल्यानंतर तुला काय वाटतं की काही चुका जेनझीच्या नक्की आहेत का, किंवा आपण कुठेतरी राईट आहोत असं? नाही, मला वाटतं की काही चुका असू शकतात, पण आत्ताच्या माझा एक जो मुद्दा मला मेन यातला वाटतो तो हा आहे की दोन्ही पिढ्यांनी जो जनरेशनल गॅप आपण म्हणतो ज्या बरोबर. फिनॉमिननला, त्याला कुठेतरी ब्रिज करणं हे दोन्ही जनरेशन्सचं काम आहे. सो जेव्हा अ, ही जनरेशनही आपल्याहून मोठ्यांना समजून घेईल आणि ही आत्ता मोठी झालेली जनरेशन ही आत्ताच्या जेनझीला समजून घेईल, तेव्हा ती जनरेशन गॅप आपोआपच कमी होईल. काय सांगशील सगळ्या जेनझीना की का हे नाटक बघायला यावं आजच्या तुझ्या जनरेशनला? कारण आय थिंक आपण सगळे खूप फेडअप झालोत. जे काही रिप्रेझेंटेशन झाले त्याच्याबरोबर, आणि हे आत्ताचं रिप्रेझेंटेशन आत्ताचं आहे, आपल्या प्रश्नांविषयीचं आहे आणि त्याची काही प्रमाणात उत्तरही हे नाटक देतं. त्यामुळे नक्की बघितलं पाहिजे सगळ्यांनी. तुमच्या आई-वडिलांबरोबर बघा, तुमच्या मित्रांबरोबर बघा, पार्टनर्सबरोबर बघा, पण नक्की बघा. मी ना अजून एक शेवटचा प्रश्न घेईन, कारण ह्या Yes. नाटकामध्ये जी भूमिका आहे आणि भूमिका जिथे पूर्णपणे एक सेंटर ऑफ पॉइंट आहे ती एका नटाची आहे. हो. आता तू सुद्धा कलाकार आहे, नट आहे, उद्याची भावी अशी. तर काय सांगशील, असं तुला बघताना काय वाटलं की खरंच आजच्या पिढीमध्ये ह्या काही गोष्टी आहे की ज्या नटांना खूप त्रास देतात, किंवा फॅन क्लब सुद्धा असतात पण त्यासोबत ट्रोलिंग सुद्धा होतं, ह्यावरती तुझं मत काय? आय थिंक एक जो मला
पर्सनली पॉईंट ऑफ व्ह्यू जो या सगळ्याविषयी कळला आहे तो हा आहे की मी आता अशा जनरेशनमधनं आहे जिथे मला इंटरनेटच्या आधीचं जग माहीत नाही आहे. त्यामुळे आमच्यासाठी कुठेतरी ते थोडंफार सोपं आहे त्या गोष्टींबरोबर कोपअप करणं, कारण आम्ही याच जगात वाढलेलो आहोत. पण अशा जनरेशनसाठी ज्यांच्यासाठी त्यांनी बघितलं आहे याचा उगम आणि नंतर आता ते त्याला फेस करतायत, त्यांच्यासाठी हे जास्त डिफिकल्ट आहे. पण त्याच्यातला एक जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कायम राहील तो हाच असेल की इंटरनेटवरती काइंडनेस हा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आणि ज्या क्षणी आपण ॲज ह्युमन्स पुन्हा तो काइंडनेस आणण्याचा प्रयत्न करू तेव्हा जग आणि इंटरनेटचं जगही इव्हेंच्युअली हॅपी होईल. होपफुली. थँक्यू जाई, आणि ऑल द बेस्ट तुझ्या या पुढच्या फ्युचरसाठी आणि तुझ्या या थँक्यू नाटकासाठी सो मच. सुद्धा. थँक्यू.